नमस्कार. महाराष्ट्र वार्ताच्या मुलाखत सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, आज आपण पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग 3 मध्ये आहोत. आज आपण महानगरपालिकेचे जे इच्छुक उमेदवार आहे बंडू भाऊ खांदवे यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत. प्रभागात कोणती कामं झालेली आहेत, प्रभागात कोणते बदल व्हायला पाहिजे, विकासाचा दृष्टिकोन कसा असणार आहे, या सगळ्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्ट सिरीज मध्ये. नमस्ते मॅडम. नमस्ते. मी असं ऐकलंय की लोहगावच्या मातीशी तुमचं एक कनेक्टिव्हिटी आहे, तुम्ही त्या मातीशी जोडले गेलेले आहात. इथली जी वारकरी परंपरा आहे त्या परंपरेचा तुमच्या विचारावर आणि तुमच्या कामावर कसा परिणाम झालेला आहे? रामकृष्ण हरी. मी वस्तुस्थिती खरी आहे की ज्या भूमीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जन्म घेतला ते आमच्या गावातील मोजे परिवार. त्या मोजे परिवारावरती तुकाराम महाराजांची आई होती आणि त्या मोजे परिवाराची आई असल्यामुळे तुकाराम महाराजांचा जन्म या लोहगावच्या पवित्र भूमीमध्ये झालाय. आणि मला अभिमान वाटतोय की ज्या भूमीमध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला त्याच भूमीमध्ये माझाही जन्म झालेला आहे. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा खूप जीवनातला खूप कार्यकाल या लोहगावच्या भूमीमध्ये गेलेला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज ज्या ज्या वेळेस देहून लोहगावला यायचे त्यावेळेस त्यांची अनंत कीर्तने, भजने किंवा प्रबोधने या लोहगावमध्ये झालेली आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी होते. त्या 14 टाळकऱ्यांपैकी 5 टाळकरी हे लोहगावातले होते आणि ती घराणे आजही लोहगावमध्ये आहेत. उदाहरणार्थ नवाजी माळी जे टाळकरी होते त्यांना 4 मुली होत्या. मग त्या 4ही मुली त्यांनी गरुड घराण्यामध्ये, घोरपडे घराण्यामध्ये, भोकन घराण्यामध्ये किंवा तळेकर घराण्यामध्ये दिलेल्या होत्या. त्यामुळे त्या घराण्यातले आज वंशज लोहगावमध्ये कोण्या गोविंदाने राहत आहेत. त्यानंतर कोंड पाटील खांदवे हे देखील त्यांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक होते. त्यांचे देखील वंशज आज लोहगावमध्ये आहेत. त्याचबरोबर शिवबा कासार हे देखील 14 टाळकऱ्यांमध्ये एक होते. त्यानंतर अनाजी लोकरे किंवा कुलकर्णी ही देखील मंडळी या लोहगावमध्ये महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक होती. त्यामुळे तिथे इतिहास ह्या तुकाराम महाराजांच्या जन्मभूमीला आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की तुकाराम महाराजांची आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट जर पुढे झाली असेल ती माझ्या लोहगावमध्ये झालेली आहे मॅडम. त्यावेळेस हा खूप मोठा प्रसंग आहे. या प्रसंगामध्ये अनेक उपप्रसंग देखील दडलेले आहेत. तो आपण लहानपणी ऐकलं होतं बघा की शिवाजी महाराजांना मुघल सैन्याने पकडलेलं असतं, म्हणजे ज्या मंदिरामध्ये होते त्या मंदिराला पूर्ण वेढा घातला आणि संपूर्ण मंदिराला वेढा घातला आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना पकडण्याचा डाव होता. परंतु जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या भजनामध्ये शिवाजी महाराज बसलेले होते आणि तुकाराम महाराजांना ही गोष्ट लक्षात आली की आज ह्या मंदिराला वेढा पडलेला आहे, हा राजा पकडला जाऊ शकतो. त्यावेळेस प्रभू पांडुरंगाकडे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी धावा केला आणि धावा करत असताना त्यावेळेस तुकाराम महाराज प्रभू पांडुरंगा म्हणतायत की हा रयतेचा राजा आता अडचणीत आहेत. प्रभू पांडुरंगा याचं तू रक्षण कर. तू जर रक्षण नाही केलं तर या लोकांचा तुझ्यावरचा विश्वास उडेल. असा या पद्धतीने धावा केल्यामुळे त्या ठिकाणी शिवाजी महाराज सही सलामत या ठिकाणाहून निघून गेले आणि कसल्याही प्रकारचे तुकाराम महाराजांना त्या शिवाजी महाराजांना या ठिकाणी अडचण निर्माण नाही झाली. हे केवळ शक्तीमुळे, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं असं आम्हाला नक्कीच वाटतंय. अच्छा. लोहगावची तरी पार्श्वभूमी मॅडम आहेच, त्याचबरोबर वाघुलीला देखील एक विशेष महत्व या जगद्गुरु संत तुकारामांच्या कार्यकालामध्ये मिळालेलं आहे. रामेश्वर भट नावाचे एक ब्राह्मण सत्याग्रस्त होते, परंतु त्यांना देखील प्रचिती आल्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ते शिष्य झाले. आणि त्यावेळेस आजही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जी आरती आहे त्या आरतीमध्ये या ठिकाणी म्हटलं जातं, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. म्हणजे रामेश्वर भटांनी देखील या ठिकाणी तुकाराम महाराजांचे अनुयायी होते, त्यातून सिद्ध होत आहे. हो, ते तर आहे. आपण जर कधी आता पाहिलं तर सर्वत्र राजकारणात प्रत्येक जण काहीतरी देखावा करताना आपल्याला दिसतो, की दिखावा असतो थोड्या काही प्रमाणात, आपल्याला तो जाणवतो. पण यामध्ये अशी एक गोष्ट आहे की तुमचा शांत स्वभाव आम्ही आधीपासून पाहिलाय. ते शांत स्वभाव आणि साधेपणा तुम्ही का जपला? अगोदरच सांगितल्याप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आजोळगाव मॅडम. आम्हाला संतांची शिकवण आहे, घेईल जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावा आहे. लोकांची सेवा करायची, आपल्याला लोकांना न्याय द्यायचा आहे. स्वर्गीय प्रतापदादा खांदवे असतील, आता आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाच खाली काम करतो, आदरणीय पांडुरंगाप्पा खेसे यांनी आम्हाला संयमाने राजकारण करायला शिकवलेलं आहे.
खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी रोगामध्ये राजकीय प्रक्रियेमध्ये आलेलो आहोत. अतिशय शांत स्वभावाची दोन्ही माणसं. त्यांनी कधी राजकारणामध्ये लोकांना भडकून राजकारण करायला शिकवलं नाही. शेवटी गावचा विकास करत असताना या ठिकाणी त्यांनी राजकारण करा, परंतु राजकारणी शांत पद्धतीने करा, प्रामाणिकपणे लोकांची सेवा करा, नम्रपणे लोकांची सेवा करा, ही शिकवण आम्हाला आदरणीय पांडुरंगप्पा केशेने दिलेली आहे आणि त्यांच्या शिकवणीवरतीच आम्ही या ठिकाणी या लोकांमध्ये कार्यरत आहोत. अच्छा. समाजकारणाची जी काही ओढ आहे ती तुम्हाला लहानपणापासूनच आहे का? नक्कीच मॅडम, मला सांगायला आनंद होईल की आदरणीय पांडुरंगप्पा केसे हे गावचे अनेक वर्ष सरपंच राहिलेले आहेत आणि एखादी व्यक्ती अनेक वर्ष एखाद्या पदावर राहते, मग ती कशी राहते, कशामुळे राहते हे आम्हाला लक्षात आलं आणि लोकांचा विश्वास, लोकांबरोबर असणारी आपुलकी या माध्यमातून ते जर एवढे वर्ष राजकारण करू शकतात, आम्ही त्यांचे अनुयायी आहोत. आणि मग जर एखादी व्यक्ती जर राजकारणामध्ये एवढे वर्ष चांगलं काम करते, त्यांच्या सहवासात राहून आम्हाला देखील राजकारणाची ओढ निर्माण झाली आणि योगायोगाने पहा या ठिकाणी 2002 साली आदरणीय विलासभाऊ लांडे हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. ते माझे नातेवाईक होते आणि नात्यातून आम्ही जवळीक निर्माण झाली. आदरणीय विलास लांडेचा मी प्रचारामध्ये सहभागी होतो आणि त्यांनी देखील माझ्यातले नेतृत्वगण हेरले आणि योगायोग पहा त्यावेळेस पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. जिल्हा परिषद ही ओपन पुरुषासाठी आरक्षित झाली आणि पंचायत समितीला देखील ओपन पुरुष या ठिकाणी आरक्षण झालं. मी सहज आदरणीय पांडुरंगप्पांना विनंती केली की अप्पा मी पंचायत समितीची निवडणूक लढू शकतो का? म्हटले काय हरकत नाही, तू लढू शकतो. आणि अगदी लहान होतो मी, राजकारणातला मला एबीसीडी सुद्धा माहिती नव्हती, परंतु केवळ पांडुरंगप्पा केसे यांचे आशीर्वाद आणि विलास लांडेंचे आशीर्वाद याच्यामुळे मी या ठिकाणी पंचायत समितीची निवडणूक लढली, जिंकलो आणि त्यानंतर अजितदादासारखा खंबीर नेतृत्व मला जवळून पाहायचा अनुभव मिळाला. दादासारखा एवढा कर्तबगार माणूस मी आज तगायत माझ्या जीवनामध्ये पाहिलेला नाही आणि अशा कर्तृत्वान माणसाच्या सहवासात राहताना वाटतच ना आपल्याला की साहजिकच आहे, माझा नेता जर एवढा कर्तृत्व नसेल तर का नाही आपण त्याला साथ द्यायची. नक्कीच दादांच्या नेतृत्वाखाली आज तगायत मी कार्यरत आहे. मोठं कुटुंब, पत्नी, आई यांची साथ कशी लाभली तुम्हाला पुढे? ताई, मला सांगायला अभिमान वाटतो की कुटुंब मोठं नक्कीच आहे. आज लोगाव परिसरामध्ये 42 माणसाचं एकमेव कुटुंब आहे. माझे वडील पकडून 5 चुलते आणि आम्ही 7 भाऊ, अशी एकत्रित जवळजवळ 42 माणसांचं कुटुंब आम्ही एकत्रित त्या ठिकाणी नांदतोय. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आम्हाला शेवटी एकत्र राहून आजकालच्या जीवनामध्ये काय झालं मॅडम, माणसाकडे पैसे भरपूर आले, पण आलेल्या पैशातनं एकत्र तुम्हाला राहता आलं पाहिजे, एकत्र संध्याकाळी तुम्हाला एकत्र जेवण करता आलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. पैसा प्रचंड आहे लोकांकडे, परंतु कमवलेला पैसा जर तुम्हाला एकत्र खर्च करता येत नसेल, एकत्र जेवण करता येत नसेल, माझ्या मते तो पैसा व्यर्थ आहे. त्यामुळे एकत्र कुटुंबाचं मला सार्थ अभिमान आहे. आणि फक्त माझे आई वडीलच नाही, माझे सर्व भाऊ माझ्या बरोबर खंबीरपणे साथ देत आहेत. आणि आता फक्त माझं कुटुंबच नाही, हा संपूर्ण प्रभाग माझं कुटुंब आहे. का तर शेवटी कुटुंबातला प्रत्येक नागरिक मी माझ्या कुटुंबाचा घटक या नात्यानेच मी त्यांच्याकडे पाहत असतो. त्यामुळे आता माझं कुटुंब फक्त एकट्या माणसाचं कुटुंब नाही राहिलं, तर संपूर्ण प्रभाग हे माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवणं हे माझ्या घरातली समस्या सोडवण्यासारखं काम करत राहणार आहे. अरे वा. तुम्ही आधी जसं म्हटले की पंचायत समितीपासून सुरुवात झाली, सगळ्यात तरुण उपसभापती तुम्ही होते. अगदी बरोबर. अनुभव कसा होता आणि काय काय जबाबदाऱ्या होत्या? ताई, खरोखरच अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही मला. नुकतीच पंचायत समितीची निवडणूक झालेली होती आणि निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी 4 वाजता मला एक फोन आला आणि फोन पलीकडनं विचारलं गेलं की कोण बोलताय? म्हटलं नमस्कार, मी बंडू खानवे बोलतोय. मी त्यांना परत प्रतिप्रश्न केला की तुम्ही कोण बोलताय? तर त्यावेळेस समोरून अजितदादा माझ्याशी बोलत होते. तर मी दादांना म्हटलं सॉरी दादा, सॉरी, माझा नंबर माझ्या मोबाईल मध्ये तुमचा नंबर सेव्ह नव्हता. परंतु दादा लिटरली दादांना 2-3 वेळा मी सॉरी सॉरी म्हटलं. त्यावेळी दादा मला समोर म्हणले, अरे बंडू राहू दे, तुझ्याकडे नंबर सेव्ह नसेल, मी पहिल्यांदा तुझ्याशी फोनवर बोलतोय. त्यामुळे मी त्यांना सॉरी म्हटलं. परंतु त्यावेळी दादांनी मला म्हटले की अरे तालुक्यामध्ये तुला उपसभापती म्हणून माझा करण्याचा विचार आहे, तू सुशिक्षित आहे, बीएससी झालेला आहेस, चांगली डिग्री घेतलेलीस आणि मला सुशिक्षित उमेदवारच पंचायत समितीचा उपसभापती करायचा आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी एक गोष्ट मला आवर्जून सांगितली
की पंचायत समितीला आपल्याकडे एकच महिला ओबीसी, ऍक्च्युली पंचायत समिती पद हे ओबीसी पुरुषासाठी होतं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यावेळेस एकमेव महिला ओबीसी म्हणून निवडून आली होती. त्यामुळे ओबीसी महिलेला ओबीसी पुरुषात सभापती करायचं दादांनी ठरवलं. तर त्यावेळेस दादांनी मला सांगितलं, तू जरी उपसभापती असेल परंतु काम मात्र तुला सभापती म्हणून करायचंय. आणि ताई खरोखरच दुसऱ्या दिवशी संपूर्ण माझ्या त्यावेळेच्या नागरिकांना अभिमान वाटेल असं माझ्या जीवनामध्ये कार्य झालं. मी तालुक्याचा नव्हे तर जिल्ह्यातला आतापर्यंतचा सर्वात तरुण उपसभापती झालो. मी खरोखरच त्या प्रसंगाला मी माझ्या जीवनामध्ये कधीच विसरू शकत नाही. अरे बापरे. लोहगावचा पुणे महानगरपालिकेत समावेश करावा हा जो काही संघर्ष होता तो खूप काळ चालला. हा संघर्ष तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही त्या कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे नेमकं काय कसा संघर्ष केला गेला? ताई संघर्ष माझ्या पंचायत समितीच्या उपसभापती जो कार्यकाल होता तेव्हापासून चालू झाला. मी तालुक्यामध्ये ज्यावेळेस उपसभापती म्हणून काम करत होतो ना ताई, त्यावेळेस मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या पुणे शहराच्या लगतची जी गावं होती या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत होतं. म्हणजे नरे असेल, आंबेगाव असेल, धायरी असेल, किरकटवाडी असेल, खडकवासला असेल, 17.5 नळे असेल, फुरसुंगी असेल, मांजरी असेल, किंबहुना उरळी देवाची असेल, लोहगाव असेल, ही सर्व गावं शहरालगतची गावं होती. त्यात वाघोली देखील होतं. आणि हे सर्व गावं ज्यावेळेस मी उपसभापती म्हणून जवळून पाहिली ना ताई, त्यांना नागरीकरण मात्र खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु तिथे येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं हे ग्रामपंचायतीला शक्यच नव्हतं. मूलभूत सुविधा म्हणजे काय? त्या गावामध्ये चांगले रस्ते पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, ड्रेनेजची सुविधा पाहिजे, स्ट्रीट लाईट्स पाहिजे किंवा मुबलक असा वीज पुरवठा पाहिजे. ही समस्या मात्र ग्रामपंचायतीला देणं खूप अवघड होतं. शहरीकरण वाढतंय ते काही आपल्या हातात नव्हतं थांबवणं, पण शहरीकरण थांबवणं जरी आपल्या हातात नव्हतं, याला काहीतरी उपाय काढणं हे माझ्या सारख्याला वाटलं. म्हणून मी त्यावेळेस संघर्ष केला की विचार केला की बाबा या गावांवरती आता आपल्याला प्रॉपर सोल्युशन काढणं गरजेचं आहे. त्यावेळेस तत्कालीन केंद्रीय मंत्री आदरणीय पवार साहेबांना मी दिल्लीला भेटायला गेलो. त्यावेळेस राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब होते. त्यावेळेस पवार साहेबांना मी ही गोष्ट सांगितली, साहेब तुम्ही देखील लोकसभेची निवडणूक ह्या बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक वेळा लढवलेली आहेत, तुम्हाला ही सर्व गावं ज्ञात आहेत आणि अशा ह्या गावांमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण होत आहे, त्यामुळे ही गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होणं खूप गरजेचं आहे. साहेबांनी त्यावेळेस आदरणीय जयंत पाटील साहेबांना तिथं लगेच फोन लावला, असा असा तालुक्याचा उपसभापती माझ्याकडे आलेला आहे आणि याचं म्हणणं असं आहे की ही गावं पुणे महानगरपालिकेत जायला पाहिजे. त्यावेळेस आदरणीय जयंत पाटील साहेबांनी म्हटले की ग्रामविकास खात्याकडनं ही गावं पुणे महानगरपालिकेत घेण्यासाठी मी लगेच तत्काळ त्यांना एनओसी देतो. मी खरोखरच साहेबांचा तत्काळ घेतलेला निर्णय, जयंत पाटील साहेबांनी त्याला दिलेली साथ आणि मिळालेली एनओसी मला ह्या गोष्टी स्वप्नात वाटल्या, परंतु खरोखरच साहेबांना लोकांची जाण होती, जयंत पाटील साहेबांना लोकांची जाण होती. आणि मग ही एनओसी मी आदरणीय अजितदादांना दाखवली. दादांनाही म्हटलं की दादा ही गाव पुणे महानगरपालिकेत घेणं खूप गरजेचं आहे. दादांनी देखील खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु दरम्यानच्या काळामध्ये 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे राज्य सरकार होतं ते सरकार कोसळलं आणि किंबहुना नवीन भाजप प्रणित सरकार स्थापन झालं आणि माझ्या गाव पुणे महानगरपालिकेत घेण्याच्या प्रक्रियेला थोडासा ब्रेक लागला. तरी ताई मी त्याच्यातून थांबलो नाही. त्यामुळे राज्य सरकार बदललं, भाजप प्रणित सरकार त्या ठिकाणी आलं आणि मग आम्ही विचार केला की आता गावं पुणे महानगरपालिकेत घ्यायची आहेत. आम्ही भाजपच्या लोकांकडे जाऊन भेटलो. आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय गिरीश भाऊ बापटांना भेटलो. भाऊंना विनंती केली की भाऊ आज तुम्ही या शहराचे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पुणे शहराच्या दक्षिण बाजूला धनकवडी नावाचं एक गाव होतं, फक्त केवळ वेळेत पुणे महानगरपालिकेत समाविष्ट न झाल्यामुळं एक अविकसित किंवा अनप्लॅन डेव्हलपमेंट धनकवडीमध्ये झाली होती. तशीच धनकवड्या या पुणे शहराच्या सगळ्या भागांमध्ये होतील याची भीती आम्हालाही वाटत होती, बापट साहेबांनाही वाटत होती. त्यामुळे आम्ही वारंवार बापट साहेबांना विनंती केली की साहेब पुणे महानगरपालिकेमध्ये ही गावं समाविष्ट करून घ्या. पण ताई एक गोष्ट मात्र मला खेदाने सांगावीशी वाटते की बापट साहेबांनी मात्र तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास खातं ज्यांच्याकडे होतं ना, असे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं की
तुर्तास पुणे महानगरपालिकेत ही गावे समाविष्ट करू नये, त्यावेळेस मात्र आम्हाला वाटलं की बापट साहेब आमच्याशी बोलताना एक बोलतायत आणि प्रत्यक्ष कृती मात्र वेगळं करतायत. ताई, माझ्या जीवनातला सर्वात कटू अनुभव मला त्या काळात आला, पण आम्ही हारलो नाही. आम्ही एकच डोक्यात ध्येय ठेवलं होतं, ही गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालीच पाहिजेत. मग आम्ही काय केलं ताई त्यावेळेस, की आम्ही ही गाव पुणे महानगरपालिकेत घेण्यासाठी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत घेण्यासाठी न्यायालयामध्ये धाव घेतली. उच्च न्यायालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलं आणि ते दाखल करत असताना वेळोवेळी आम्हाला तारखा त्या ठिकाणी पडत होत्या आणि आम्ही देखील त्या प्रत्येक तारखेला उच्च न्यायालयामध्ये हजर होत होतो. इन बिटवीन ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस आम्हाला थोडी भीती वाटत होती की आता जर निवडणुका लागल्या आणि जर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्याच तर एक नियम असा आहे की कोणतीही स्वायत्त संस्थेची निवडणूक झाली तर 1.5 वर्षापर्यंत ती स्वायत्त संस्था दुसऱ्या स्वायत्त संस्थेत विलिनीकरण होत नाही. त्यामुळे आम्हाला तो खूप टफ प्रसंग होता की आता यांच्या निवडणुका तर लागल्यात, काय करायचं. ताई, तुम्हाला विश्वास नाही वाटायचा, आम्ही त्यावेळेस प्रत्येक गावांमध्ये जाऊन ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये आपण बहिष्कार टाकू अशा पद्धतीची आम्ही चळवळ उभी केली. ताई, त्यावेळेस खरोखरच खूप मोठं आव्हान होतं, परंतु 34 गावांपैकी जवळजवळ 17 ग्रामपंचायतीवरती आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवरती बहिष्कार टाकू शकलो. लोकांची पण साथ मिळाली. लोकांची साथ मिळाली. इतर गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, परंतु जवळजवळ 17 ग्रामपंचायतींनी ताई त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवरती बहिष्कार टाकला आणि ते बहिष्कार टाकल्याचा तहसीलदारांचा रिपोर्ट आम्ही कोर्टामध्ये सादर केला आणि कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की आमची मागणी नाही, ही लोकभावना आहे. गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करून घ्यावी ही लोकांची भावना आहे. ज्या गावांमध्ये 1-1, 1.5 लाख लोकसंख्या आहे अशी 17 गावं जवळजवळ या गावांच्या भावना हे होत्या. मग कोर्टाने मात्र त्यावेळेस राज्य शासनावरती ताशेरे ओढले आणि कोर्टाने राज्य शासनाला विचारणा केली की तुम्ही निर्णय घेता की आम्ही निर्णय घेऊ. त्यावेळेस मात्र राज्य शासन खडबडून जागं झालं आणि राज्य शासनाने विचारणा केली की तुमची भूमिका काय, आम्हाला स्पष्टपणे कळवा. मग राज्य शासनाने कोर्टामध्ये आपली बाजू मांडली आणि म्हणले आम्हाला आमची भूमिका मांडण्यासाठी 3 महिन्याचा टाइम पिरियड द्या. मग 3 महिन्यांचा टाइम पिरियड दिल्यानंतर साहजिकच आहे आम्हाला कोर्टाची तारीख पुढच्या 3 महिन्यानंतर मिळाली. त्यावेळेस ताई, मग ज्यावेळेस आम्हाला कोर्टाने 3 महिन्यानंतरची तारीख दिली, आम्ही 3 महिने शांत बसलो. पण 3रा महिना झाला आणि त्या तारखेला बरोबर कोर्टात आम्ही हजर. ज्यावेळेस मग कोर्टाने ऑर्डर्स केली त्यावेळेस मात्र राज्य शासनाने पुन्हा एक ऍफिडेव्हिट त्या ठिकाणी दिलं की एकूण 34 गावं आम्हाला एकदम घेता यायची नाही, आम्ही टप्प्याटप्प्याने ती गावं घेऊ. असं ज्यावेळेस राज्य शासनाने ऍफिडेव्हिट कोर्टात सादर केलं त्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये 11 गावं, त्यामध्ये लोहगाव देखील होतं, 11 गावांची पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची ऑर्डर कोर्टाने 4 ऑक्टोबर 2017 या रोजी काढली. आणि खरोखर ताई आम्हाला अत्यानंद झाला. परंतु आनंद आमचा तेवढ्यापुरता सीमित नव्हता, आम्हाला इतर गावं देखील 23 गावं पुणे महानगरपालिकेत घ्यायची होती. राज्य शासनाने 3 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने घेऊ असं ऍफिडेव्हिट दिले असल्यामुळे आम्हाला काय अडचण नव्हती. 3 वर्ष झाल्यानंतर लगेच 2020 साली राहिलेली उर्वरित गावं ही पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाली. त्यात माझ्या प्रभागातील वाघोली देखील गाव या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालं आणि आज ते वाघोली गाव प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 चा विकास करण्याची जबाबदारी गाव पालिकेत घेण्यापासून आज तागायत आम्ही घेतलेली आहे आणि नक्कीच त्या गावचा विकास करणं हे माझं स्वप्न आहे. अरे वा, मस्त. आता तुम्ही जसं सांगितलं की लोहगावचं पुणे महानगरपालिकेमध्ये विलिनीकरण करण्यासाठी जो काही संघर्ष झाला यामध्ये तुम्हाला शरद पवारांकडे जावं लागलं, जयंत पाटलांनी तुम्हाला साथ दिली. आता यांच्यासोबत राजकारण करत असताना तुम्ही राजकारणात आहात, शरद पवार सोबत आहेत, अजित पवार सोबत आहेत, अनेक नेते, काय काय शिकलेत तुम्ही त्यांच्याकडून? नाही, की त्यांच्याकडनं ताई खूप काही शिकण्यासारखं आहे. मी स्वतःला नशिबान समजतो की माझं जेवढं वय नाही ना त्याच्यापेक्षा जास्त पवार साहेबांचा राजकीय प्रगतीला अनुभव आहे. अजितदादा सारखा धडाडीचा नेता हा माझा नेता आहे. ताई मला सांगा ना, आजकाल तुम्ही सर्व राजकारण जवळून पाहताय, सकाळी 6 वाजता उठून प्रत्यक्ष ज्या ठिकाणी काम चालू आहे किंवा लोकांना भेटणारा नेता
या राज्यामध्ये मात्र कोण असेल, एकमेव अजितदादा पवार आहे. मग असा खंबीर नेता जर या परिसरामध्ये काम करतोय, आज जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ताई मला सांगा याच्यापेक्षा उत्तुंग नेता मला तरी वाटत नाही जिल्ह्यात दुसरा कोणी असेल, नव्हे तर राज्यातही दुसरा कोणी नाही. मग अशा उमद्या नेतृत्वाच्या मागे आम्ही उभं नाही राहायचं तर कुणाच्या पाठीमागे उभं राहायचं. बरोबर आहे. आपण एक नेता आहोत, आपलं समाजकार्य आपण करतोय, पण यामध्ये जनतेचा विश्वास आपल्यावर असायला हवा, हीच एका नेत्याची खूप मोठी ताकद मानली जाते. आता तुम्ही जेव्हा काम करतायत, इथे तुम्ही फिरतायत, या लोकांची साथ तुम्हाला कशी मिळते? तुमच्यावर विश्वास ठेवण्यासारखी कोणकोणती कामं तुम्ही आतापर्यंत केलेली? ताई, कामाच्या बाबतीत जर म्हटलं तर खूप मोठी यादी आहे. मला वाटतं आपली मुलाखत 1-2 तास चालू शकते. तर कामाची प्रचंड यादी आहे. आणि ह्या यादीमध्ये प्रामुख्याने ज्या कामाचा उल्लेख करावा वाटतो, ताई 2007 साली मी ज्यावेळेस ह्या परिसरामध्ये काम करत होतो, त्यावेळेस पाणी रात्री येत होतं. मग काय येत होतं तर नागरीकरण वाढतंय, लोकांच्या संपमधून लोकांना वेळोवेळी पाणी द्यायची वेळ येते, बाय फोर्सनी पाणी द्यायची वेळ येते. मग याला कदाचित पाणी देत असताना जर चुकून पुढे लाईट गेली तर पाणी पुरवठा विस्कळीत होत होता. पण त्या ठिकाणी मी कमिटमेंट केलं होतं लोकांना की मी तुम्हाला या ठिकाणी पाण्याची मात्र वेळेवर आणि योग्य तेवढ्या प्रमाणात पाणी देण्याची सोय करेल. त्यावेळेस ताई मी या ठिकाणी ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न हातात घेतला त्यावेळेस पाण्याची टाकी बांधायला जागा नव्हती. मी माझ्या स्वतःच्या पदरची 4 गुंठे जागा त्यावेळेस ग्रामपंचायतीला डोनेट केली आणि त्या 4 गुंठ्या जागेवरती पाण्याची टाकी बांधली. 16 ते 17 दिवसामध्ये पाण्याच्या या टाकीचा आणि त्या सर्वांची मंजुरी मिळाली. आणि आज मी ज्या परिसरामध्ये टाकीसाठी जागा दिली त्या परिसरातील नागरिकांना वेळेत आणि मुबलक पाणी येतंय. खरोखरच शेवटी मी जागा दिली म्हणजे काय उपकार नाही केलं, लोकांनी पण माझ्यावर तेवढंच प्रेम केलं होतं. मला आज राजकीय प्रक्रियेमध्ये ज्या ज्या लोकांनी साथ दिली त्या लोकांसाठी खंबीरपणे त्यांच्या मागे उभं राहण्याचं मी कर्तव्य म्हणून काम केले. ताई, दरम्यानच्या काळामध्ये पाहत तुम्ही कोरोनासारखी महामारी आली होती, ताई संपूर्ण जग त्यावेळेस थांबलेलं होतं. मग अशा वेळेस मलाही वाटलं की जग थांबलंय परंतु तू थांबू नकोस, हे माझं अंतर्मन मला सांगत होतं. आणि ताई, ज्यावेळेस पहिला लॉकडाऊन लागला संपूर्ण कामं ठप्प झाली आणि या परिसरामध्ये अनेक मजूर या ठिकाणी या लोगा परिसरामध्ये काम करतायत, अनेक गोरगरीब लोक राहत आहेत, रिक्षावाले राहत आहेत, पथारीवाले राहत आहेत, सगळे धंदेच बंद, त्यांच्या उपजीविका काय. त्यावेळेस मात्र माझं अंतर्मन मला सांगत होतं की आता देव हा देवळात नाही, हा देव जर शोधायचा असेल तो माणसांमध्ये शोध. आणि मी मनात एक इच्छा व्यक्त केली की नाही, आता माणसांमधला देव शोधायचा. मग काय देव शोधायचा म्हणजे काय करायचं नक्की, तर देव शोधण्यासाठी मी सर्वप्रथम लोकांची सेवा करायचं ठरवलं. आता लॉकडाऊन तर चालू आहे, लोकांना खायला अन्न नाही, मग अन्नछत्र चालू करायचं असं आम्ही ठरवलं. आता मी अन्नछत्र चालू करायचं तर मी एकटा करू शकतो का, तर नक्कीच करू शकलो असतो, परंतु मला एक राजकीय चेहरा आहे आणि माझ्या राजकीय चेहऱ्याला इतर लोक मदत करतील का नाही करतील, मला जरा थोडासा त्याविषयी डाऊट होता. मग मी एक छान आयडिया केली, गावच्या तलाट्याला फोन केला, तलाट्याला ह्याच ऑफिसमध्ये बोलून घेतलं. त्यावेळेस पोळ नावाचे तलाटे होते आपल्या या ठिकाणी. पोळ साहेबांना बोलून घेतलं, म्हणलं साहेब आता तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात, तुम्हाला काय राजकीय चेहरा नाही, फक्त मी सांगतो तसं ऐकायचं. पहिल्यांदा त्यांना सांगितलं की गावामध्ये ज्या ज्या मोठ्या बिल्डर्सनी जागा घेतलेल्या आहेत ना त्यांना एक एक फोन करायचा आणि फक्त सांगायचं की बाबा आपण कोरोनाच्या काळामध्ये आता आपण या ठिकाणी अन्नछत्र चालू करतो, तुमची मदत मला पाहिजे. पहिली मदत मी माझी दिली, 1 लाख रुपये त्याच्यामध्ये डोनेशन दिलं आणि वेगवेगळ्या बिल्डर्सला त्या ठिकाणी फोन चालू केले. ज्यावेळेस बिल्डर्स लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तलाठी भाऊसाहेबांकडे पैसे दिले, त्या पैशातून आम्ही राशन आणायला चालू केलं आणि पहिल्या दिवशी आम्ही साधारणतः 150 ते 200 लोकांचा त्या ठिकाणी अन्न बनवलं आणि वाटायला चालू केलं. ज्यावेळेस ही गोष्ट गावामध्ये पसरली, वाऱ्यासारखी पसरली आणि गावातील देखील अनेक मंडळींनी त्यावेळेस मात्र त्या अन्नछत्राला मदत द्यायला चालू केली. ताई, तुम्हाला विश्वास वाटणार नाही, जवळजवळ 52 ते 53 लाख रुपये आम्हाला त्या अन्नछत्रामध्ये मिळाले. प्रचंड प्रमाणामध्ये अन्नासाठी लागणाऱ्या वस्तू मिळाल्या आणि या वस्तूतूनच आम्ही रोजचं जवळजवळ 10,000 लोकांचं जेवण एक ठिकाणी गुरुद्वारा कॉलनी या ठिकाणी बनवायचो. त्या ठिकाणी सुधाकर केटरस नावाची व्यक्ती आहे ताई, त्यांनी देखील निःशुल्कपणे आमचे अन्न बनवून दिलं आणि बनवलेलं अन्न आम्ही गावामध्ये 11 स्पॉट असे केले होते की त्या 11 स्पॉटमध्ये
सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण आम्ही देत होतो. ताई खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा, की येरवड्यासारख्या भागातनं रिक्षावाले यायचे आणि जेवढं लागेल तेवढं अन्न घेऊन जात होते. त्याच वेळेस आम्हाला देव त्याच्यातनं दिसला आम्हाला. आम्ही चालता बोलत्या देवाची सेवा केली हो ताई. ठीक आहे, पैसा अनेकांकडे होता, परंतु ज्यावेळेस गरज होती ना त्यावेळेस त्या लोकांनी आम्हाला मदत केली ना ताई, खरोखरच भगवंत त्यांना कधीच काही कमी पडून देणार नाही. आणि मग लॉकडाऊन मध्ये अन्नछत्र चालू केलं, खूप चांगलं काम होतं. मदतीचा जो एवढा प्रचंड होता ना ताई, की आम्हाला मिळालेलं धान्य ठेवायला जागा नाही राहायची, बापरे. एवढं प्रचंड प्रमाणात अन्न मिळालं. दरम्यानच्या काळामध्ये रेल्वे चालू झाल्या, मजूर लोक आपापल्या गावी निघून जायला लागले. मग आता याचं करायचं काय? मिळालेलं जे अन्नासाठी जे धान्य मिळालेलं आहे, जे काय मिळाले त्याचं करायचं काय? आम्ही मग त्यावेळेस त्याचे किट बनवले आणि जवळजवळ 14,000 किट आम्ही जे लोगांमध्ये रहिवासी होते त्या लोकांना आम्ही वाटले. तर याच्यापेक्षा पुण्याचं काम काय असू शकतं? आणि त्या पुण्याच्या कामामध्ये मला खारीचा वाटा केला. मी काय खूप काम नाही केलं, सुरुवात केली आणि शेवटपर्यंत त्यात खारीचा वाटा म्हणून मी सदैव कार्यरत राहिलो. मला वाटतं माझ्या जीवनातलं सर्व समाधान देणारं काम कोणतं असेल ते केलेलं अन्नदान असेल. तर नंतरच्या काळामध्ये कोरोनाची महामारी तर चालूच होती, लोकांना बेड मिळत नव्हते, कुणाला रेमडेसिवीर मिळत नव्हत्या, कुणाला लसी मिळत नव्हत्या ताई. परंतु मी मात्र घरात एक दिवसही स्वस्त बसतो नाही. माझ्या घरच्यांनी मला बाहेर काढलं होतं, म्हणजे तू घरात नको येत जाऊ, मोठी फॅमिली, तुझी रूम सेपरेट. मला माझी रूम सेपरेट केली. हरकत नाही, माझी रूम सेपरेट तर सेपरेट. मी सेपरेट रूम मध्ये राहायचो ताई, तुम्हाला विश्वास वाटायचा नाही. मी त्या सेपरेट रूम मध्ये उशिरा जायचो, माझं जेवण त्या ठिकाणी आणून ठेवलेलं असायचं, मी जेवायचो, त्या रूम मध्ये झोपायचो, परत सकाळच्या बारी बाहेर पडायचो. मग लसीकरण केंद्र, या लोगांमध्ये पहिलं लसीकरण केंद्र माझ्यामुळं मला मिळालं. का तर वाघुलीला लसीकरण केंद्र होतं, लोकांना जायला त्रास होत होता. पहिलं लसीकरण केंद्र मी त्या ठिकाणी, त्यावेळेचा जिल्हा परिषदेचा आमचा जिल्हा रुग्णालय होतं, जे आम्ही जिल्हा प्राथमिक उपकेंद्र, त्या प्राथमिक उपकेंद्रामध्ये परत दुसरं लसीकरण केंद्र मी जगद्गुरु इंटरनॅशनल, माझी जे जगद्गुरु इंटरनॅशनल स्कूल आहे त्या ठिकाणी लसीकरण केंद्र चालू केलं. त्यामुळे खूप लोकांना त्या ठिकाणी वॅक्सिनेशन करता आलं. रेमडेसिवीरच्या बाबतीत पण तेच केलं मॅडम. मला अनेक लोकांना रेमडेसिवीर देता आले. का तर 40 रेमडेसिवीर 25, 30, 40 हजारला विकले जायचे. मी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रेमडेसिवीर साठी एक मदत केंद्र चालू झालेलं होतं आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या संपूर्ण परिसराला, जिल्ह्याला रेमडेसिवीरचा पुरवठा व्हायचा. मी सकाळच्याच बारी मी तिकडनं लिस्ट मिळवायचो. मग आज कोणत्या हॉस्पिटलला किती रेमडेसिवीर आलेले आहेत ते मला सकाळी सकाळी समजायचं. पण नागरिकांचा फोन आला ना मला, की दादा मला रेमडेसिवीर मिळत नाही, किती पैसे घ्या, मी 50,000 रुपये द्यायला तयार आहे, पण मला रेमडेसिवीर मिळवून द्या. मी त्यांना एकच प्रश्न विचारायचो, तुझा पेशंट कुठे ऍडमिट आहे? त्यावेळेस मला सांगायचे की अमक्या अमक्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तू काळजी करू नको, तुझ्या पेशंटला रेमडेसिवीर मिळणार. आणि मी त्या हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेशनला लगेच फोन करायचो की असा नावाचा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला आज रेमडेसिवीरची गरज आहे, तो तुझ्याकडे ऍडमिट आहे. त्यावेळेस ती लोक म्हणायची, सर आमच्याकडे रेमडेसिवीरच आले नाही. मग मी त्यांना सांगायचो की बाबा सकाळी 9 वाजता मला जिल्हाधिकारी कार्यालयातून एक लिस्ट मिळाली, त्या लिस्टमध्ये तुला 10 रेमडेसिवीरची इंजेक्शन मिळालेली, पण 10 पैकी माझा एक पेशंट तो आहे, त्याला तुला द्यावं लागेल. त्यावेळेस ते हॉस्पिटलचं जे ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे ते सुद्धा घाबरून असायचे, यांना कशी काय न्यूज समजते. मी म्हणायचो, बाबा रे मी तुम्हाला घाबरत नाही, मी फक्त विनंती करतोय, पेशंटचा जीव वाचला पाहिजे आणि तुम्हाला रेमडेसिवीर गव्हर्नमेंटने दिले पाहिजे. ते 1200 रुपयामध्ये रेमडेसिवीर मिळायची. जी रेमडेसिवीरची इंजेक्शन अगदी 40-50 हजारापर्यंत विकली जायची, माझ्या एक फोननी ते रेमडेसिवीर त्या नातेवाईकांना 1200 रुपयाला मिळत होती. ते का घडलं ताई? मी त्याच्यात रेग्युलर काम करत होतो म्हणून हे करू शकलो. जर कामच केलं नसतं तर मला सांगा ताई, एखाद्या माणसाला त्या ठिकाणी रेमडेसिवीर देता नसतं आलं. मग यदा कदाचित रेमडेसिवीर जर दिलं नसेल, एखाद्याचा जीव गेला असता. ताई मला खरोखरच आनंद वाटतो त्या गोष्टीचा की अनेक लोकांचे जीव वाचवले, अनेक लोकांचे. HRCTचा स्कोर 25 पैकी 24 असणारी महिला मी त्या कोरोनाच्या काळामध्ये वाचवली ताई. देव तिथंच पाहिलं ना मी. मला सांगा, 10-12 HRCTचा स्कोर आलेली माणसं दागावलेत, पण एक महिला लोगातील सुमन दत्तात्रय खांदवे, ही महिला HRCTचा स्कोर तिचा 25 पैकी 24 होता. तिची ऑक्सिजन लेवल 27-28 वरती आली होती. ती महिला आज ठणठणीत गावामध्ये
देव धर्म करत फिरते. याच्यापेक्षा काय जीवनामध्ये ताई यावं, तर अशा लोकांची सेवा करता यावी ना, आपल्याला जीवनात आल्याचा अभिमान वाटावा, आणि तेच कार्य मी करत राहिलो ताई. तुमचं एक तत्व आहे की बोलण्यापेक्षा कामावर भर देणं. आता हे जेव्हा प्रत्यक्षात आणलं जातं तेव्हा कोणकोणते चांगले वाईट अनुभव आलेले आहेत? ताई खरोखर बघा, काम करत आलोय, हम्म. काम करतच राहणार, आणि अनेक चांगले वाईट अनुभव आले. ताई ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेत गाव घ्यायचं होतं ना, हम्म. त्यावेळेस अनेक लोकांनी विरोध केला. आज विरोध करणारी मंडळी लोकांमध्ये नगरसेवक व्हावं हम्म. म्हणून दारोदारी मतदार मागताना फिरतायत. हा खूप माझ्या दृष्टीने कटू अनुभव होता, पण शेवटी अनुभव येत असतात. कटू अनुभवावरती मात करून आपल्याला आपलं उद्दिष्ट गाठायचं असतं, आणि उद्दिष्ट आम्ही पुणे महानगरपालिकेत हे गाव समाविष्ट करून गाठलेलं आहे. त्यामुळे संघर्ष हा केला, पण संघर्षाला पूर्ण उरलो याचा देखील मला अभिमान आहे. वा. प्रभाग क्रमांक 3 मधलं लोहगाव, विमाननगर, सोमनाथ नगर, वाघोली हा जो काही भाग आहे, आता येणाऱ्या काळात प्राधान्यानं तातडीनं कोणती कामं केली जाणार आहेत तिथे? ताई प्रभाग क्रमांक 3 आहे ना, हा सोमनाथ नगर, विमाननगर, लोहगाव आणि वाघोली हो असा विखुरलेला प्रभाग आहे. हो. आणि या चारही एरियांमधले समस्या देखील वेगवेगळ्या आहेत. हम्म. सर्वप्रथम आपण सोमनाथ नगरच्या बाबतीत जर विचार केला तर हा मराठी बहुल एरिया आहे. हम्म. त्या ठिकाणी नागरिकांचं झालंय, पैठी घरं आहेत, परंतु योग्य प्रमाणात नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही. किंवा सोसायटी आहेत, त्यांना देखील आज विकतचे टँकर्स घ्यावं लागतात. त्यामुळं टँकर मुक्त सोमनाथ नगर करणं हम्म. आणि टँकर मुक्त सोमनाथ नगर करणं हे सर्वात पहिलं माझं उद्दिष्ट आहे. तिथल्या नागरिकांना ज्या बेसिक सुविधा आहेत त्या अजून योग्य प्रमाणात मिळत नाहीत. आदरणीय सुनील अण्णा टिंगरेंच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क नावाचं एक मोठं गार्डन झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही काम करण्यासारखं आहे. याच्या अगोदर जे राजकीय प्रक्रिये लोक होती त्यांनी योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुविधा दिल्या नाहीत, पण भरपूर काही सुविधा भविष्याच्या कार्यकाळामध्ये आपल्याला द्यावाच लागतील. आपण विमाननगरचा जर विचार केला तर विमाननगरमध्ये उच्चभ्रू असणाऱ्या सोसायट्याच आहेत. त्याचबरोबर विमाननगरमध्ये यमुना नगर, विमान दर्शन, किंबहुना बर्माशीलचा काही भाग, किंबहुना रामवाडी, अशा काही आमचा थोडासा झोपडपट्टी नक्कीच म्हणणार नाही, परंतु त्या ठिकाणी काम करण्यासाठी खूप काही स्कोप आहे. तिथल्या नागरिकांचं जीवनमान उंचवायचे मला. त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला एक राहणीमान जे असतं किंवा जीवनमान असतं ते उंचवण्यासाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं गरजेचं आहे, आणि ते काम आपल्याला करावं लागेल. विमाननगरमध्ये अनेक वर्षापासून विमाननगर ताई पुणे महानगरपालिकेत आलेलं आहे, परंतु अजूनही त्या ठिकाणी डीपीचे अनेक रस्ते त्या ठिकाणी झालेले नाहीत. काही ठिकाणी गार्डन्स आहेत, ते गार्डन झालेले नाहीत. त्यामुळे ह्या नागरिकांना ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी करणं हे खूप गरजेचं आहे. ट्रॅफिकची मोठी समस्या आहे, त्या ट्रॅफिकच्या समस्येवरती देखील आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. अनेकांनी या ठिकाणी फुटपाथवरती अतिक्रमण केलेलं आहे, त्या फुटपाथच्या अतिक्रमणावर देखील आपल्याला चांगलं काम करावं लागणार आहे. तिथल्या पथारीवाला असेल, तिथला इतर काय असेल, त्यांना देखील चांगली जागा देऊन त्यांचाही व्यवसाय झाला पाहिजे आणि नागरिकांची देखील सोय झाली पाहिजे, असं आपल्याला समतोल साधून त्या ठिकाणी विमाननगरमध्ये मात्र चांगलं काम करावं लागणार आहे. आता तुम्ही जर लोहगावचा विचार केला ताई, तर लोहगावमध्ये समस्यांचा डोंगर आहे. लोहगाव आणि वाघोलीच्या समस्या काही वेगळ्या नाहीत, बऱ्यापैकी सारख्याच समस्या आहेत. लोहगावचा जर आपण विचार केला तर लोहगावला अनेक लोकांना अजून चांगला रस्ता, लाईट, पाणी, ड्रेनेज लाईन आणि स्ट्रीट लाईट या मूलभूत गरजा आहेत, मूलभूत गरजा. आणि या मूलभूत गरजा देण्यासाठीच आपण या ठिकाणी अनेक दिवसापासून प्रयत्न करतोय. आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून 600 कोटी रुपयाची तरतूद असलेली भामासखेडची योजना ही या परिसरासाठी आलेली आहे. त्या भामासखेडची योजनेचं पाणी आज आपल्या प्रभागामध्ये आलेलं आहे. फक्त प्रभागामध्ये न येऊन देता आता आपल्याला ते प्रत्येक घरात मध्ये गेलं पाहिजे, आणि प्रत्येक घरात पाणी जाण्यासाठी ज्या पाण्याच्या डिस्ट्रीब्युशन लाईन आहे आणि पाण्याच्या टाक्यासाठी आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आपल्याला 284 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे त्या 284 कोटीमधून आपल्याला लोहगावमध्ये जवळजवळ पाण्याच्या 100% लाईन्स आज टाकून झालेल्या आहेत. उंच पाण्याची टाक्यांची कामं आज चालू आहेत. ताई मला विश्वास वाटतो येणाऱ्या 1-2-3 महिन्यामध्ये
प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये पाणी जाणार आहे. प्रत्येक नागरिकाचं घर हे चांगल्या ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून जोडलं जाणार आहे. ड्रेनेज लाईनसाठी देखील जवळजवळ 160 कोटीची तरतूद आदरणीय अजितदादांनी सुनीलांनाच्या माध्यमातून या लोगाव आणि वाघोली करता मिळालेली आहे. त्यामुळे हे खूप मोठं ड्रेनेज लाईनचं देखील काम या ठिकाणी चालू आहे. आपण जर या ठिकाणी फक्त ड्रेनेज पाण्याचे लाईन्स याचा न विचार करता रस्त्यांच्या कामावर देखील मोठ्या प्रमाणात भर देणार आहेत. या ठिकाणी ट्रॅफिकच्या मोठ्या समस्या आहेत. रस्ते वाईड झाले पाहिजेत. रस्ते रुंद करत असताना आज तुम्ही पाहताय लोगाव वाघोली रस्त्याचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील आदरणीय सुनीलांनाच्या माध्यमातून आदरणीय अजितदादाच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळालाय आणि वाघोली रोडचा रुंदीकरणाचं काम चालू आहे. तिथे एक छोटासा कलवट होता, त्या कलवटचं देखील काम चालू आहे. त्यामुळे लोगावच्या नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटतील हा विश्वास वाटतो. यानंतर आता आपण वाघोलीचा विचार करूयात. वाघोलीची समस्या जरी लोगाव सारखीच असेल तरी ताई तिथल्या समस्या मात्र थोड्याशा अजून थोड्या वेगळ्या काय आहेत. वाघोलीमधून हायवे जातोय, त्या हायवेमुळे त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. त्यामुळे आपल्या भागातील आमदार शिरोळ हवेलीचा जो दमदार आमदार ज्यांना म्हटलं जातं असे आदरणीय माऊली आबा कटके हे त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत. त्यामुळे हायवेवरती दुमजली पूल या ठिकाणी आदरणीय माऊली आबा कटकेंनी मंजूर केलेला आहे. त्याचबरोबर माऊली आबा कटकेंच्या माध्यमातून वाघोलीतून मेट्रो आज पुणे शहराच्या हद्दीपर्यंत म्हणजे लोणीकंद पर्यंत आज मेट्रो जाणार आहे. हे सर्व तिथल्या समस्यांवरती माऊली आबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. त्यानंतर तिथे असणारे 2 बायपासचे रस्ते, एक BJS कॉलेजकडनं जाणारा रस्ता असेल, एक केसनन फाट्याकडनं जाणारा रस्ता असेल. या रस्त्याला देखील माऊली आबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फंड आणलेला आहे. जवळजवळ ताई वाघोलीसाठी आदरणीय माऊली आबा कटकेंनी 1400 कोटीचा निधी या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातून मिळाला आहे. त्याची भूमिपूजन झालेली आहेत. लवकर काम देखील चालू प्रत्यक्ष होणार आहेत. त्यामुळे वाघोलीमध्ये संपूर्ण वाघोलीला ड्रेनेज लाईन देणं, संपूर्ण वाघोलीमध्ये पाण्याच्या लाईन्स टाकणं आणि भामास्केटचं पाणी लवकरात लवकर वाघोलीला कसं पोचेल हे काम आम्ही होणार आहे. मला वाटतं वाघोलीला देखील येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये भामास्केटचं पाणी वाघेश्वर मंदिराच्या समोर जो संप आहे त्या संप पर्यंत पोहोचेल आणि त्या संप मधून एक्झिस्टिंग ज्या लाईन्स आहेत त्या लाईन मधनं भामास्केटचं पाणी देखील 2-3 महिन्यामध्ये नागरिकांच्या घराघरात पोहोचल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. शेवटी परत एकदा सांगतो ताई, विकास कामं करणं हे माझं पॅशन आहे. या परिसराचा विकास करणं ही माझी आवड आहे आणि मी हा विकास करत राहणार. विकास करण्यासाठी तर राजकीय प्रक्रियेत राहिलो ताई, मला वेगळं काय ध्येय नाही. या परिसराचा, प्रभागाचा, या पुणे शहरामध्ये एक अतिशय आदर्शवत प्रभाग करण्याचं माझं स्वप्न आहे आणि तो आदर्शवत प्रभाग माझे नागरिक माझ्याकडून करून घेतील असा विश्वास मला वाटतो. अच्छा, म्हणजे त्यांचा पाण्याचा प्रश्न तर सुटणारच आहे. आता तुम्ही विकास कामांबद्दल बरंच सांगितलं की काय काय दूरदृष्टिकोन आहे तुमचा, पण यासोबतच आपण जर कधी बघितलं तर प्रभागातील महिलांचे अनेक प्रश्न आहेत, सोबतच तरुणांना संधी निर्माण व्हावी यासाठी तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? ताई नक्कीच प्रभागाच्या विकास कामांमध्ये बोलत असताना ताई इथे कोणता क्लास राहतो, इथे कोणत्या टाईपचे नागरिक राहतात यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. हो, या लोगाव परिसरामध्ये, वाघोली परिसरात, सोमनाथ नगर, विमाननगर परिसरामध्ये जवळजवळ 7,000 ते 8,000 माजी सैनिक राहत आहेत. एवढे सगळे माजी सैनिक या ठिकाणी राहत आहेत. तर त्या माजी सैनिकांनी ज्यांनी देशाची सेवा केली, आज आपल्याला त्यांची प्रामाणिकपणे सेवा करायची. पण त्यांना लागणाऱ्या सुविधा आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायचा आहे. तर ह्या प्रभागामध्ये माजी सैनिकांसाठी एक या शहरामध्ये सर्वात चांगलं मॉडेल सैनिक भवन आपल्याला निर्माण करायचं आहे. अरे बाप, या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझे कोकणस्थ मंडळी राहत आहेत. त्यामुळे कोकणस्थ मंडळीसाठी देखील कोकण भवन नावाचं किंवा कोकणस्थ लोकांसाठी कोकण भवन असेल, किंबहुना ह्या परिसरामध्ये ओरिसा राज्यासारख्या ठिकाणाहून अनेक नागरिक राहिलेले आहेत. त्यामुळे जगन्नाथ मंदिराची निर्मिती असेल किंवा आज UP बिहार मधून मोठ्या प्रमाणामध्ये यादव समाज या ठिकाणी आलेत. त्यामुळे यादव समाजासाठी देखील भगवान श्रीकृष्णाचं मंदिर किंवा त्यांना जे अपेक्षित आहे ती कामं करणं. शेवटी हा प्रभाग फक्त मराठी लोकांचा नाही तर कॉस्मोपॉलिटियन लोकांचा देखील तेवढाच आहे. या सर्वांसाठी, सर्व धर्मियांसाठी ह्या प्रभागामध्ये सर्व धर्मीय लोक राहत आहेत.
आणि त्या सर्व धर्मीय लोकांमध्ये म्हणजे त्यामध्ये मराठी लोक आहेच आहेत, नॉन महाराष्ट्रीयन देखील आहेत, हिंदू लोक आहेत, मुस्लिम लोक आहेत, ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणामध्ये राहतोय. या सर्व नागरिकांसाठी, माझा शीख समाज राहतोय, माझा पारसी समाज राहतोय, या सर्व समाजासाठी मला अतिशय चांगलं काम करायचं आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन प्रभागामध्ये विकास करायचा आहे. विशेषतः महिलांसाठी तरी अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून जोडलेल्या आहेत. मी जवळजवळ 100 बचत गट आज मी कार्यरत केलेले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन झालेले बचत गट आहेत. त्यामुळे शासनाच्या अनेक योजना माझ्या माता भगिनीपर्यंत आणणे आणि फक्त योजना आणायच्या नाहीत, तर त्या महिलांनी जो काय प्रॉडक्ट तयार केलेले आहेत त्याला बाजारपेठ मिळवून देणं. आदरणीय माऊली आबा कटके, सुनील अण्णा टिंगरे, अजितदादा यांचं एक स्वप्नच आहे, महिलांनी उत्पादित केलेल्या मालासाठी या परिसरामध्ये एक चांगला मॉल तयार करायचा, जेणेकरून त्या महिला आपण उत्पादित केलेला माल आपणच विकायचा, जेणेकरून नागरिकांना देखील तो माल स्वस्त मिळेल आणि महिलांना देखील एक चांगला प्लॅटफॉर्म मार्केटिंगसाठी निर्माण करून द्यायचा आहे. तो मात्र आम्ही नजीकच्या काळामध्ये केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माझ्या सर्वच माता भगिनींना द्यायचा आहे. राजकारणात आहात, संघर्ष असणारच आहे. आता यामध्ये टीका, विरोध, अपयश अशा बऱ्याच गोष्टी घडल्या असणार आहेत. स्वतःला कसं सावरता? हे बघा, राजकारण करायचं मुलांना ताई, टीका हा त्याची एक बाजू आहे. हो, नाण्याला 2 बाजू असतात. हो, एखादा माणूस तुमची प्रशंसा करतो, एखादा माणूस तुमच्याकडे टीकाही करतो. पण एखाद्या माणसाने आपली प्रशंसा केली म्हणून आपण छाती फुगून घ्यायची नाही आणि टीका केली म्हणून नाराजही व्हायचं नाही. टीका होत असते. आपण राजकारणामध्येच लोकांच्या सेवेसाठी आलेलो आहे, त्यामुळे लोकांची सेवा करत राहायची. लोकांना समजतं ना काम कोण करणार आहे, त्यामुळे टीकेकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. टीका तर काय कोणी करत राहतं. टीकाला घाबरणारा बंडू खांदवे नाही. बंडू खांदवे हा लोकांच्या विकासासाठी जन्माला आलेला आहे आणि मरेस्तोपर्यंत लोकांच्या कामासाठी येणार आहे. तर स्मशानभूमीपर्यंत लोकांचे अक्षरशः त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये लाकडं रचणं, स्मशानामध्ये ते स्मशानभूमी त्याचं प्रेम ठेवणं इतपत कामं केलेली आहेत. मला त्याची पण लाज वाटत नाही. लोकांची सेवा मेल्यानंतर देखील करणारा बंडू खांदवे. जिवंतपणे तर सेवा करतोयच आपण. एखाद्या घरामध्ये जर दुःखद प्रसंग जर झाला असेल, दुर्दैवाने कुणाची मैत झाली असेल, ती मैत स्मशानभूमीपर्यंत नेणे आणि त्या मैतीवरती अंतिम संस्कार करणे इतपत कामं मी केलेली आहेत. त्यामुळे मला त्या कामाची लाज नाही. मला एकच चांगलं वाटतं त्यातलं, त्या कुटुंबाला माझी त्या दिवशी गरज होती आणि मी त्या गरजेला उभा राहिलो. एखाद्याच्या आनंदाच्या प्रसंगामध्ये नक्कीच मी नसेल, परंतु दुःखद प्रसंगामध्ये बंडू खांदवे घरात स्वस्त बसणाऱ्यांमध्ये नाही, तो कायमस्वरूपी त्या व्यक्तीच्या सोबत असून त्याला त्याची वेळची गरज होती. राजकारणात आहात, त्यामुळे समाजामध्ये तुम्हाला म्हणजे घराआधी तुम्हाला समाजासाठी पुढे यावं लागतं. खूप जास्त वेळ हा समाजासाठी जात असेल, तर यामध्ये कुटुंब आणि राजकारण, समाजकारण हे समतोल कसं साधलं जातं? तारेवरची कसरत जी असते तसं नाही का होत? ताई, तारेवरची कसरत नक्कीच आहे, परंतु ताई खरोखर सांगतो का, राजकारणी माणसाचं एकच बाजू पाहिली जाते, दुसरी बाजू अनेक लोकांना माहितही नसते किंवा लोक त्या बाजूने कधी पाहत नाहीत. ताई, मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मी माझ्या बायकोला लग्न झाल्यास आज तागायत साधं पिक्चरला घेऊन जाऊ शकलो. अरे बापरे. ताई, काय होतं, राजकीय जीवनामध्ये लोकांसाठी वेळ द्यावा लागतो. खूप इच्छा असतात कुटुंबासाठी वेळ द्यावा. ठीक आहे, आधीमध्ये फिरायला घेऊन गेलो असेल, परंतु ताई खरोखर सांगतो की राजकीय प्रक्रियेच्या लोकांना कुटुंबाकडे दुर्लक्षच करावं लागतं. मध्यंतरीच्या काळामध्ये ताई, माझी मुलगी आज MBBS करते, 3rd इयर पासआउट झाली, 4th इयरला आहे ती, आणि ती सुट्ट्यांमध्ये घरी आली होती आणि 7-8 दिवस ती घरी राहिली आणि तिची इच्छा होती की पप्पांनी माझ्या बरोबर हॉटेलला जेवायला यावं. आणि ती रोज म्हणायची आल्या आल्या, पप्पा मी आले बरं का. हा ठीक आहे बाळा, आले असेल, हरकत नाही. आणि ताई एक असंच झालं की तिची सुट्टी संपली आणि ती जाणार होती आणि त्याच दिवशी मला लोगावातील जो एअरपोर्टच्या कंपाऊंडला लागून जे काही नोटीस आलेल्या आहेत पुणे महानगरपालिकेच्या, ती समस्या सांगण्यासाठी अजितदादांकडे जायचं होतं आणि दादांची ते वेळ मिळालेली होती आणि इकडे मुलीची सुट्टी संपलेली होती आणि तिला घरी जायचं, म्हणजे तिला परत कॉलेजला जायचं होतं. आणि म्हणली पप्पा मला आज माझी सुट्टी संपली, मला जायचंय. म्हणलं बाळा ठीक आहे, आता मलाही आज अजितदादांना भेटायला जायचंय, तुझी सुट्टी संपली, तू जा. जा म्हटल्या म्हटल्या माझ्या मुलीच्या ताई डोळ्यात पाणी आलं.
माझ्यातला एक सेन्सिटिव्ह बाप जागा झाला. म्हणजे पप्पा मी 7-8 दिवस आले, मला साधा वेळ दिला नाही. मला वाटलं होतं तुमच्या बरोबर जेवण करावं, पण तू माझ्याबरोबर जेवणाला सुद्धा वेळ नाही दिला. मुलीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि म्हटली, पप्पा ठीक आहे, मला नाही वेळ द्यायला, तुम्ही लोकांसाठी वेळ देताय. ताई मी दादांना भेटण्याची वेळ मागितली होती, लोकांची घरं पाडणार होती. ताई खरोखरच मी गेलो दादांना भेटायला, पण जाताना मात्र माझ्या डोळ्यामधून कंटिन्यू अश्रू येत होते की आपण एक बाप असून मुलीला वेळ देता यायला. आणि ताई खरोखरच मी त्या ठिकाणी थोडासा भावनिक झालो. माझ्याबरोबर काही मित्र होते, म्हणले जाऊ दे दादा, तुझी मुलगी समजूतदार आहे, तुझ्या मुलीने घेतलं तुला समजून, जाऊ दे, लोकांच्या प्रश्नासाठी तू दादांकडे जा, ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न कर. आणि ताई खरोखरच अनेक लोकांचे त्यावेळेस डीपीचे पण विषय होता, लोकांच्या घरांमधून रस्ते टाकलेले होते, त्यामुळे लोक नागरिक भयभीत झालेले होते. काही लोकांना एअरफोर्सच्या कंपाऊंडच्या रिलेटेडच्या विषय होत्या. आणि अशा अडचणीच्या वेळेस ताई मी माझ्या मुलीला वेळ नाही दिला, परंतु मी लोकांच्या कामासाठी वेळ दिला. ठीक आहे, मला मुलीला वेळ देताना माझी मुलगी समंजस आहे, ती आजही मला समजून घेते, माझी पत्नी देखील समजून घेते. त्यामुळे आता तिने पण ठरवलंय, ठीक आहे, लोकांचं पप्पा लोकांचं काम करतात ना, आपण त्यांना साथ द्यायची. माझ्या घराचे सगळे माणसं मला साथ देत आहेत. माझ्या धर्मपत्नीने देखील, माझी पत्नी शीतल ही देखील नेहमी म्हणते, जाऊ द्या, ठीक आहे, तुम्ही लोकांना वेळ देताय ना, तुम्ही वाईट तर वागत नाही ना. समाजामध्ये अनेक पुरुष वेगवेगळे चुकीच्या नादाला लागतात, तुम्ही चांगलं काम करताय. खंबीरपणे माझ्या मागे ती उभी आहे, आई वडील कुटुंब सगळंच, माझे सगळे भाऊ. कधीही मी एखादं काम सांगितलंय आणि काम ऐकलं नाही असं कधी झालं नाही. ते लोकांची कामं मात्र ते आवरत करतात. आणि मग त्यामुळे मी सदैव लोकांसाठी वाहून घेतलेलं आहे. पाणी घ्या. मंडळी, आपण आपल्या प्रभागात असो, आपल्या समाजात असो, आपल्यासाठी जो नेता असतो तो कणखर नेता, एक लढाऊ नेता, असा नेता आपण पाहिलेला असतो. पण आपण आता एक भावनिक झालेला बाप पाहिलाय, जो आपल्या समाजासाठी खूप जास्त वेळ देत असतो, पण कुठेतरी दुर्लक्ष होतं ते कुटुंबाकडे, आणि ती गोष्ट सतत मनात राहते. ती आपण पाहिली आता. मला म्हणजे आता पुढे बोलायला पण सुचत नाहीये, पण एक गोष्ट अशी आहे की तुम्ही समाजामध्ये खूप जास्त काम करतात, पूर्ण तुमचा वेळ जो काही आहे तो समाजासाठी जातो, 24 तास तुम्हाला काम करावं लागतं. या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला एक श्रावण बाळ म्हणून पण उपमा दिली जाते. ही एक आनंदाची पण गोष्ट आहे, पण ही जबाबदारी अंगावर आहे. काय वाटतं? नाही, काय झालं ताई माहितीये का, की ह्या लोगा परिसरामधून शेवटी माझ्या कुटुंबाला जो वारकरी सरांचा जो वसा आणि वारसा आहे ना, तो आहेच आहे. माझे आई वडील वारी करतात. आमची लोगा प्रासादिक नावाची दिंडी आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या दिंड्यांमधून ती दिंडी आमची देहू ते आळंदी जाते. आणि त्या दिंडीचा मी उपाध्यक्ष आदरणीय पांडुरंगप्पा केसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. दिंडीमध्ये अनेक नागरिक, जवळजवळ 450 नागरिक सहभागी झालेले असतात. ज्यावेळेस लोक दिंडीला जातात ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप खूप महत्वाचा असतो. लोकांना ओढ लागते त्या विठुरायाच्या दर्शनाची, दिंडीत जाण्याची. मग का नाही बाबा पंढरपूरला जायचं असं ना, असं मनात विचार आला. फक्त पंढरपूरलाच न जाता जर आपल्या परिसरातील लोक जर काशीला घेऊन गेलो, भगवान विश्वेश्वराचं दर्शन घेतलं तर काय होईल. म्हणून हा मनात विचार आला की चला नाही, आपण आता लोक काशीला घेऊन जाऊयात. काही तुम्हाला विश्वास नाही वाटायचा. माझ्या काशी यात्रेमध्ये 85 वर्ष वय असलेली एक आजी त्या ठिकाणी काशी यात्रेमध्ये सहभागी झाली. आणि मी ज्यावेळेस तिला पाहिलं ना, तिला वाटलं बंडू खांदवे खाली उतरून नको म्हणाल, तू नको येऊ. तर तिनेच मला स्वतःहून म्हणले बाबा मला खाली नको, तू मला यायचे काशीला. म्हणलं आजी तुला काशीला घेऊन जातो, पण तुझं वय खूप जास्त झालेलं आहे. तू म्हणले बंडू मला उतरू नको, माझ्या जीवाचं काय व्हायचं ना ते काशीत होऊ दे. काशी सारखं पुण्यस्थळ त्या पृथ्वी तलावरती नाही. माझ्या जीवाचं काय व्हायचं ते होऊ देत, पण मला तू काशीला घेऊन चाल. ताई ज्यावेळेस मी तिला तिकडे घेऊन गेलो ना, अनेक लोक असे होते की त्यांना कोणी घेऊन जाऊ शकत नव्हतं. किंबहुना आज तुम्ही पाहताय कुटुंबामध्ये एकदा माणसं ज्येष्ठ नागरिक झाली ना, सुनांना लेकांना त्यांच्याकडे वेळ द्यायला वेळ नसतोय. ते थोडासा एकांतपणाची भावना निर्माण होते. आणि अशा वेळेस त्यांना मी ज्यावेळेस घेऊन गेलो ना, त्या लोकांनीच मला आमचा श्रावण बाळ तोच आहे ही उपमा दिलेली. काही मी निर्माण केली नाही, त्या लोकांनी मला ही श्रावण बाळाची उपमा दिलेली. त्यामुळे जीवनामध्ये एकच ठरवलं, या गोरगरीब जनतेची सेवा करायची हो.
पैसा काय कोणी बरोबर घेऊन जात नाही, आहे ते लोकांमध्ये घेत राहायचं, त्यांचे आशीर्वाद घेत राहायचे, हो. एवढं ठरवलं. त्यामुळे ज्यावेळेस काशी यात्रा असेल, उज्जैन महाकालची यात्रा असेल, उज्जैन महाकाल यात्रेला देखील ताई जो प्रतिसाद मिळाला ना मला, आजपर्यंत प्रतिसाद म्हणजे 2,500 की काहीतरी लोकं संपूर्ण सोबत ट्रेन तर भरलीच, संपूर्ण ट्रेन 2,500 लोकांची फुल झाली. लोकांचा ओघ जाण्याचा एवढा येत होता माझ्याकडे की मला उज्जैनला यायचंय, मला उज्जैनला यायचंय. मला तर करायचं काय, ट्रेन तर बुक होत नव्हत्या. शेवटी पर्याय म्हणून स्लीपर कोच गाड्या त्या ठिकाणी अच्छा, ट्रॅव्हल्स, आज ट्रॅव्हल्सच्या मधून जवळजवळ 25 ट्रॅव्हल्स बापरे. आणि एक संपूर्ण ट्रेन, अशी जवळजवळ 4,500 लोकांची उज्जैनची यात्रा करणारा एकमेव बंडू खांदवे होता. हे मी नाही केलं ताई, नाव चेहरा माझा जरी असेल ना तर ते भगवंताने, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी माझ्याकडनं करून घेतलं. ताई एवढं सोपं नाही. आपण 10 माणसं जरी कुठे फिरायला गेलो ना तर मागे पुढे होतो, आणि ज्यावेळेस 4,500 लोक घेऊन जातो आणि त्यांना सर्व गोष्टी वेळेत देता येतात ना, ती कोणतरी एक शक्ती असते, ती शक्ती आपल्याकडनं करून घेत असते, आपण मात्र त्याचं निमित्त असतं. आणि या सर्व लोकांनीच मला श्रावण बाळ म्हणून त्यावेळेस मला संबोधलं, आणि चला एक चांगली ओळख माझी त्या माध्यमातून होते. श्रावण बाळ शेवटी धर्माचं कार्य केलंय मी, शेवटी लोकांची सेवा करणं आणि धर्म कार्य करणं याचं चुकीचं काय, आणि ते करत राहणार आहे इथून पुढे देखील माझ्या जीवनामध्ये. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत गोरगरीब जनतेची सेवा करणं, वारकरी संप्रदायाची सेवा करणं हा मात्र माझ्या जीवनाचा एक उद्देशच असणार आहे, आणि त्या उद्देशावरती कायमस्वरूपी चालणार आहे. अच्छा. बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली, वैयक्तिक आयुष्याबद्दल झाली, राजकारणाबद्दल झाली, जे काही विकास कामं आहेत त्या विकास कामांबद्दल झाली. आता प्रभागातील जे काही मतदार आहेत त्यांना तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? हे प्रभागातील मतदारांना मी एक आवर्जून सांगणार आहे, निवडणुका दर 5 वर्षांनी येणार आहेत, परंतु या वेळेची निवडणूक या लोगाव ग्रामस्थांसाठी पहिली पुणे महानगरपालिकेची निवडणूक ठरणार आहे, वाघोलीवाल्यांसाठी पहिली ठरणार आहे. सोमनाथ नगर, विमान नगरवाल्यांसाठी याच्या अगोदर अनेकदा निवडणुका झाल्या, परंतु हा जो परिसर आहे असा हा कॉस्मोपॉलिटन परिसर, आणि याच्यासाठी या परिसराचा विकासाचे विजन कुणाकडे आहे? फक्त विजन असून उपयोग नाही, तो विकास करण्यासाठी वेळ कुणाकडे आहे, आणि हा विकास करण्यासाठी याच्या अगोदर कोणी वेळ दिलाय, आणि भविष्यात कोण वेळ देऊ शकतो, आणि परिसराचा विकास कोण करू शकतो, असा विजनरी माणूस तुम्ही निवडा. जनता तुमच्या बरोबर राहिल्याशिवाय राहणार नाही, असं मला या ठिकाणी आवर्जून वाटतं. आणि ह्या प्रभागाचे विजन, मी एकच विजन ठेवलेलं आहे, या प्रभागाचा सर्वांगीण विकास करणं, म्हणजे सोमनाथ नगर, विमान नगर, वाघोली आणि लोहगाव एक मॉडेल प्रभाग. विकासाचं काय मॉडेल असतं ना, हे मला या प्रभागाच्या विकासातून दाखवायचे ताई, आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप पण आहे. आता स्कोप विचारताल तर काय आहे स्कोप, तर या प्रभागामध्ये हरणतळेसारखं जवळजवळ 120 एकरची गायरान जागा आहे. त्या संपूर्ण शहरामध्ये एक मॉडेल गार्डन करायचं आपल्याला, की पुणे शहरातली लोक आली पाहिजे तिथे. एक सण केंद्र किंवा मॉडेल गार्डन काय असतं, मॉडेल विकास काय असतो, ते मला त्या ठिकाणी दाखवून द्यायचंय. नुकताच पुणे महानगरपालिकेचा लोहगावसाठी विकास आराखडा प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे विकास आराखड्यामध्ये अनेक नागरिकांची घरांवरून रस्ते जात आहेत, त्या नागरिकांना आपल्याला संरक्षण द्यायचंय. अनेक शेतकऱ्यांवरती अन्यायकारक या ठिकाणी आरक्षणं टाकलेली आहेत. बिल्डर्स लोकांच्या जमिनी मात्र आरक्षणाविहीन आहेत, पण माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या वरती आरक्षणं टाकलेली आहेत. त्या आरक्षणाच्या विरोधात लढा द्यायचा आहे. वाघोलीचा मला परत त्या ठिकाणी विकास आराखडा करण्यासाठी त्या ठिकाणी लक्ष घालायचंय. विमाननगरमध्ये विकास आराखडा झालाय, तर विकास आराखड्यातले रस्ते झाले नाहीत, त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. सोमनाथ नगरमध्ये देखील अशी अनेक कामं प्रलंबित आहेत. त्यामुळे हा जो विकास आराखडा काय असतो, फक्त आराखडा हा कागदावरती न राहता तो प्रत्यक्ष जमिनीवरती उतरवणं, प्रत्यक्षात उतरवणं, हाच विकास आराखडा करणं आणि त्याच्यावरती कारवाई करणं, हे माझ्या जीवनातलं ध्येय आहे, हे माझ्या प्रभागातल्या जनतेसाठी ध्येय आहे. आणि ते सत्यात उतरण्यासाठी मी प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करणार आहे. प्रत्येक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे ना उमेदवारीचा, त्या उमेदवारीमुळे तुमच्याकडे मतदान मागायला येणार आहे. पण एक मत देण्याचा अधिकार जरी तुमच्याकडे असेल, त्या अधिकाराबरोबर एक सतसत विवेक बुद्धी प्रत्येक नागरिकाला दिलेली आहे, आणि त्या सतसत विवेक बुद्धीचा तुम्ही वापर करायचा आहे.
कोण आपल्यासाठी वेळ देऊ शकतो, कोण आपला विकास करू शकतो, कोण व्हिजनरी लीडर आहे. व्हिजन असणं खूप गरजेचं आहे. unless and until vision we can't achieve our target. त्यामुळे ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी, तो विकास करण्यासाठी मला वाटतं बंडू खांदवे हा सक्षम पर्याय आहे आणि प्रभागातला नागरिक हा सक्षम पर्याय निवडल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो. मंडळी, आपण सविस्तर चर्चा केलेली आहे ते बंडूभाऊ खांदवे यांच्याशी. कोणताही नेता किंवा आपला प्रभागाचा विकास व्हावा असा जर कधी हेतू असेल किंवा हे जर आपलं व्हिजन असेल तर आपणही एक चांगला नेता निवडणं हे आपलं कर्तव्य आहे. जेणे पुढचे 5 वर्ष तुम्हाला विकास बघायचा आहे की जी काही परिस्थिती आहे तीच पुढे 5 वर्ष बघायची आहे, हे तुमच्या मतदानावर टिकलेलं असतं. त्यामुळे तुमच्या प्रभागातला एक उत्तम नेता तुम्ही निवडाल ही अपेक्षा आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सर, धन्यवाद. धन्यवाद.